शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली। भर पावसामध्ये ठाकरेंचा दसरा मेळावा पार पडला आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युती करण्याचे संकेतही दिलेत। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे, मोदी, फडणवीस आणि भाजपावर टीकेचे बाण सोडलेत। पाहूया। वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं। गाढवावरती किती शाली टाका, गाढव ते गाढवच। आणि जसं आता संजय राऊत यांनी उल्लेख केला, अमित शहांचा जोड्याचं भार वाहणारे गाढव जाऊ द्या, त्यांना जोडे लाख लाभोत। जनता पण मारणार एक दिवस, तो दिवस पण काही लांब नाहीये। याला प्रत्येक गोष्टीमध्ये महोत्सव साजरे करायचे, बचत महोत्सव, बचतोत्सव। जीएसटी कमी केला, लावला कोणी होता? नेहरूने लावला होता। नेहरूने लावला होता का जीएसटी? गेले 8 वर्ष तुम्ही लुटलात संपूर्ण देशाला। 125 लाख कोटी रुपये तुम्ही तिकडे खिशात घालून बसलात। म्हणजे मला तो राजेश खन्नाचा पिक्चर आठवला, कुठला तो आज का एमएलए का काहीतरी पिक्चर आहे। त्याच्याकडे काही हॉटेलवाले येतात आणि सांगतात की अमुक एका पदार्थाची किंमत वाढवायची। ते सगळे म्हणतात की अहो किंमत वाढवली तर लोक बोंबलतील। तुले कितना चाहते हो? नहीं दुगना करना चाहता हूं। नहीं ठीक है, आप तिगना कर दो, तिप्पट करा। सगळे आजूबाजू सांगतात तो तिप्पट, त्या लोक रस्त्यावरती उतरतील। आपण राजेश खन्ना मुख्यमंत्री असतो, सांगू उतरने दो, लोग रस्ते पे उतरेंगे, आंदोलन करेंगे, तोडफोड होईल, मग लोक माझ्याकडे येतील, मग मी हॉटेलवाल्यांना बोलवीन आणि त्यांना सांगेन तिप्पट नाही तुम्ही दुप्पट करा। त्यांचंही काम झालं आणि आपलंही काम झालं। या पद्धतीने तुम्ही सरकार चालवताय। संघाचा जो दसरा मेळावा झाला, त्या संघाच्या दसरा मेळाव्याबद्दल मी जरूर बोलणार आहे, कारण 100 वर्ष ही काही थोडी थोडकी वर्ष नाहीये। आज काय योगायोग आहे कल्पना नाही मला, पण संघाची 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि नेमकी गांधी जयंती आहे। हा काय योगायोग म्हणायचं की काय मला कळत नाही। सोनम वांगचुक एक चांगला देशभक्त, सोनम वांगचुक या माणसाने अतिशय दुर्गम भागात, लेह लडाख, जिकडे कडाक्याची थंडी, नुसती कडाक्याची नाही, हाडं मोडतील अशी थंडी असते, त्या थंडीमध्ये आपले जवान नीटनेटके राहावे, त्यांना काहीतरी उबदार एक आडोसा मिळावा म्हणून सोलार टेक्नॉलॉजीवरती त्यांना छावण्या बांधून दिल्या। ती टेक्नॉलॉजी त्यांनी दिली। पाण्याचं दुर्भिक्ष होतं, ते दुर्भिक्ष होऊ नये, पाणी मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी आईस तुपाची योजना आणली। काल परवापर्यंत जे मोदींची स्तुती करत होते, पण त्याने आंदोलन सुरू केलं का? न्याय हक्कासाठी। लेह लडाखला न्याय हक्क मिळालाच पाहिजे। न्याय हक्क ही लोकशाहीतली मूलभूत गरज आहे आणि न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई करत होते, करतायत। उपोषण चालू ठेवलं होतं, पण सरकार ढुंकून बघायला तयार नाही। मग पेटले सगळे, काय त्याला आता जेनजी जसं नेपाळमध्ये पेटले, लेह लडाखमध्ये रस्त्यावरती आले आणि मोदी बाबांनी त्यांना सरळ उचलून रासुकाखाली आत टाकून दिलं। जा, 1 वर्षाचा बाहेरच पडणार नाही। हा जनसुरक्षा कायदा, हम करे सो कायदा, तोच आपल्याला तोडून ओढून टाकायचा आहे। आणि मोदींची स्तुती करत होते तोपर्यंत वांगचुक हे देशद्रोही नव्हते, पण त्यांच्यावरती आता आरोप ठेवलेत की तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन आलात, एका शिष्टमंडळात ते पाकिस्तानला गेले होते म्हणून देशद्रोही म्हणून जर वांगचुक यांना अटक होणार असेल तर नवाज शरीफचा केक गपचूप जाऊन खाऊन येणाऱ्या मोदींना काय म्हणायचं, ह्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे। न्याय हक्क मागणं हा या देशामध्ये देशद्रोह होतोय आणि म्हणून काही वेळेला असं वाटतं की या सगळ्या कमळाबाईंनी चिखल करून ठेवलाय। जो म्हणतोय ते तुम्हाला आता कळेल, एक एक गोष्टी मी तुम्हाला सांगेन तसं। ही जी यांची सगळी जी वृत्ती आहे, मला असं वाटतं काही वेळेला विचार केल्यानंतर की भाजप म्हणजे आता अमिबा झालेला आहे, अमिबा।
म्हणजे तो एक पेशीय प्राणी असतो ना, काय जीव असतो तो, सगळ्यांना शाळेमध्ये होता. आम्ही वाटेल तसा वेडा वाकडा कसाही पसरतो, जिकडे लागेल तिकडे युती करतो, झालं काम की इकडचा हात काढला तिकडे हात करतो, तिकडचा. पण एक पेशी मीच शरीरात गेलं तर पोट बिघडतं, तसे समाजात घुसले तर शांती नाहीशी होते. म्हणून मी त्यांना अभिमा म्हणतोय, म्हणून अभिमा म्हणतोय. सगळी बजवतपुरी करून ठेवलेली आहे. काय केलं काय तुम्ही आजपर्यंत? आज सुद्धा बातमी आली की कुठल्या एका अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये धाड टाकली, अधिकाऱ्याला पकडला रंगेहात. वसई विरारच्या महापालिकेच्या आयुक्ताला पकडलं होतं. अधिकारी पकडले जात आहेत, पण मंत्री राजरोस बॅगा उघड्या टाकून खोलीमध्ये बिनधास्त बसलेले आहेत. त्यांना यांना हात लावायची हिंमत होत नाहीये. मंत्र्यांच्या नावाने दारूचे परवाने दिले जात आहेत. आईच्या नावाने, पत्नीच्या नावाने डान्स बार काढले जात आहेत. पुरावे सादर केले, विधिमंडळात सादर केले, तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस त्या मंत्र्यांना समज देऊन सोडून देत आहेत. हे बरं नाही. पुढच्या वेळेला पुरावा दिसता कामा नये. निवडणुका येत आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. निवडणूक तुम्ही लावाच, जनता वाटच बघते. आज येताना सुद्धा मुंबईच्या रस्त्याची झालेली चाळण हे सगळेजण बघतायत. अख्खी मुंबई भोगते. जरा कुठे पाऊस झाल्यानंतर तुंबणारी मुंबई. तुम्ही ते मेट्रो आणि मोनो चालू ठेवण्याच्या ऐवजी मुंबईमध्ये आता बोट सेवा सुरू करा. मेट्रोचं स्टेशन तुंबतंय, मोनोरेल लटकते, खड्डे पडतायत, ट्रॅफिक वाढतोय. आणि हे आपले महापालिकेत भाजपचा महापौर झालाच पाहिजे म्हणून बोंबलून हे पुन्हा दिल्लीला जातात अमित शहा. जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे आता भाजपवाले, त्यांना दुसरा उद्योग नाही, हे पुन्हा हिंदू मुस्लिम करायला लागलेले आहेत. असतील इकडे सुद्धा मुसलमान आले असतील, येऊ द्यात. कारण शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे या देशामध्ये धर्म कोणाचाही कोणताही असू शकतो. आम्ही हिंदू आहोत, कोणी मुसलमान आहेत, कोणी ख्रिश्चन आहेत. धर्म कोणाचा कोणताही असला तरी राष्ट्र धर्म हा एकच असला पाहिजे, तो म्हणजे आपला हिंदुस्थान. धर्म आपल्या घरामध्ये ठेवा, पण घराच्या बाहेर जेव्हा आम्ही पडतो तेव्हा आमचा देश हाच माझा धर्म, ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे. आणि जे भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की ह्यानी मुंबई जिंकली तर खान महापौर होईल. अरे तुम्ही मुंबई जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयामी करून देऊन टाकाल. जानवं घालाल, शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी. ही काय व्यापारी म्हणून तुम्ही इकडे मुंबईकडे बघताय, आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो आहोत. काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार. आणि आत्ता कोण बोललं रे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलैला काय केलं होतं आम्ही, आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही. मराठीवरती हिंदीची सक्ती मी आज जाहीरपणाने परत सांगतोय. आमचा हिंदीला विरोध नाही, पण आमच्यावरती सक्ती करायची नाही, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर प्रत्येक राज्याला राज्याचं सरकार मिळालं, राज्याची राजधानी मिळाली, पण महाराष्ट्राला महाराष्ट्राची राजधानी मिळाली नव्हती. ती मुंबई, मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई, ही जर का या व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल तर खिसा फाडून आम्ही मुंबई राखल्याशिवाय राहणार नाही. मुंबई महापालिका सुद्धा आज जवळपास 2.25 लाख कोटीच्या तुटीमध्ये आणि खड्ड्यामध्ये टाकलेली आहे. सहन करायचं आपण, बघत बसायचं आपण. आणि निवडणूक घेऊ शकतील असं मला वाटत नाही, कारण लोकप्रतिनिधी ज्या दिवशी सभागृहात जातील त्या दिवशी यांनी 3 वर्षात खाल्लेली सगळी मुंबईची तिजोरी ही जनतेसमोर येईल. आम्ही आणणार, व्हाईट पेपर पहिला काढणार, त्याच्यावरती व्हाईट पेपर काढणार. मग 100 वर्ष झाल्यानंतर मोहन भागवतांना मी सांगतोय की भागवत साहेब, हे तुमचे चेले चपाटे आहोत. 100 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का की ज्या कामासाठी 100 वर्ष संघाने मेहनत केली
आणि त्या मेहनतीला आज लागलेली ही विषारी फळं, ही फळं बघितल्यानंतर तुमचं समाधान होतंय का? तुम्हाला आनंद मिळतोय का की याजसाठी केला होता अट्टहास, ही विषारी सगळी फळं त्या झाडाला लागलेत? आणि मला असं वाटतं की कदाचित भागवत साहेबांना सांगता येत नसेल, पण RSSचा हेतू ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल, पण ब्रह्मदेव नाही झाला, ब्रह्म राक्षस झालेला आहे. आणि मुद्दामून तुम्हाला सांगतो, मी ब्रह्म राक्षस हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे. सगळ्यांनी घरी जाताना गुगलवरती ब्रह्म राक्षस या शब्दाचा अर्थ बघा. आमच्या अंगावरती हिंदुत्व म्हणून येताना मोहन भागवतांनी जे सांगितले, गेले काही वर्षातली त्यांची वाक्य आहेत. मुस्लिमों को लेकर RSS चीफ मोहन भागवत की बैठक में लिया गया बड़ा निर्णय, अब घर घर पहुंचेगी टीम. RSS प्रमुख मोहन भागवत ने दिल्ली में मुस्लिम धर्मगुरुओं के साथ बैठक की, जिसका उद्देश्य हिंदू और मुसलमानों के बीच की दूरी को कम करना है. पिछले 3 वर्षों से भागवत इस दिशा में सक्रिय है, मदरसों का दौरा कर रहे हैं और मुस्लिम नेताओं से मिल रहे हैं. हे जे बेनबीच्या देठापासून ओरडणारे भाजपडे आहेत, त्यांना विचारतोय, मोहन भागवतांनी हिंदुत्व सोडले बोलण्याची हिंमत आहे का तुमची? आहे हिंमत? आणि हे एवढ्या पुरतं थांबलेलं नाहीये. या बातम्या ज्या आहेत, 2022 ची बातमी एक आहे की मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिल्यानंतर त्यांचे मुसलमानांचे जे सर्वोच्च नेते आहेत, उमर अहमद इलियासी यांनी त्यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. हिंदुस्थानमधल्या मुसलमानांच्या सर्वोच्च नेत्याने मोहन भागवतांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. जा भाजपड्यांना विचारा त्यांना जाऊन की हिंदुस्थानचे राष्ट्रपिता म्हणालेत का पाकिस्तानचे राष्ट्रपिता त्यांना म्हणालेत? आमच्या अंगावरती येतं. अरे तुम्हाला लाज लज्जा शरम काय आहे की नाही? एक तर काहीतरी ठरवा. आम्ही जे बोललो ते एवढ्यासाठी बोललो, ना आकार ना उकार ना ध्येय ना धोरण, कसाही वावरतोय, कसाही वाढतोय, कसाही पसरतोय. आणि जरा थांबा, मला बोलू द्या, नाही तर इकडून भाषण करा. हे एवढ्या पुरतं थांबत नाहीये. मोहन भागवत बोललेले आहेत की या देशामध्ये राहतो तो प्रत्येक जण हिंदू आहे. मग हे तुमचे जे चेले चपाटे करतायत, हिंदू मुस्लिम, आम्ही जे सांगतोय परत मी त्याच्यावर ठाम आहे की हा देश जो स्वतःचा मानतो तो आमचा आहे. त्या सोफिया कुरेशी ज्यांना हे भाजपवाले पाकिस्तानांची आणि अतिरेक्यांची बहीण बोलले होते, ती सोफिया कुरेशी आमची सगळ्यांची बहीण आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. पण काहीतरी एक दिशा ठरवा, काहीतरी एक कुठे जायचं ते ठरवा. कारण एका बाजूला तुम्ही सोफिया कुरेशीला पाकिस्तानांची बहीण म्हणताय, अतिरेक्यांची बहीण म्हणताय, दुसऱ्या बाजूला बिल्किश बानोवरती अत्याचार करणाऱ्यांचे तुम्ही स्वागत करून मिरवणूक काढताय.